सर्वांना नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघा लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात नवीन अटी लागू होणार का येणाऱ्या वेळेमध्ये हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला पैसे आले असतील त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना पैसे येणं बाकी आहे यांच्यासाठी पण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ छोटा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला पैसे हवे असतील तर। क्लिअर? कारण की इथे तुम्हाला माहिती आहे मी जेवढा आत्तापर्यंत बोलत आलेलो आहे तशा गोष्टी खऱ्या निघत आलेल्या आहेत जर तुम्ही या चॅनलला फॉलो करीत असाल तर। क्लिअर? मग आता बघा नवीन अटी लागू होणार का याचं उत्तर काय आहे। म्हणजे समजा उदाहरणासाठी तुम्हाला आता येणाऱ्या टायमामध्ये परत फॉर्म सुटतील का, सुटल्याच्या नंतर तुम्हाला नवीन अटी काय लागू होणार। समजा उदाहरणासाठी एखाद्याला पैसे यायला सुरुवात झाली एखाद्या माता भगिनींना तर त्यांना पण नवीन अटी लागू होणार का वगैरे वगैरे संपूर्ण शंका कुशंकांचे उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, जास्तीत जास्त लाईक्स मिळायला पाहिजे या व्हिडिओला। क्लिअर? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की अटी काय लागू होणार हे पहिलं सांगतो आणि अटी लागू होणार का खरंच तर त्याचं उत्तर काय आहे ते सांगतो। बघा पहिलं तर तुम्हाला दिसत असेल की उत्तर काय आहे की अटी लागू होणार का, तर उत्तर आहे होय। अटी नवीन अटी लागू होणार आहेत लाडकी बहीण या योजनेला, लक्षात ठेवा। पण हे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगतो आहे की काळजी करायची गरज नाही। म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका की नवीन अटी लागू होणार का, जरी झाल्या तर त्या कोणत्या असणार आहेत त्यामुळे तुम्हाला अडचण येणार आहे का वगैरे वगैरे संपूर्ण बोलणार आहे, काळजी करू नका। क्लिअर? तर नवीन अटी का बरं लागू होत आहेत त्याचं कारण सांगतो आहे साधं सिंपल, म्हणजे तुम्हाला समजेल की का असं घडण्याचे चान्सेस किंवा हे घडणारच आहे, त्यामध्ये कुठल्याच प्रकारची तुमच्या मनामध्ये शंकाच ठेवू नका। बघा हे खरं होणार आहे आपलं। क्लिअर? पहिला मुद्दा बघा की नवीन अटी ज्या आहेत काय लागू होणार का, तर त्याचं काय कारण आहे तर कारणे पहिले मी तुम्हाला सांगतो की कशामुळे जे आहे असं हे जे आहे नवीन अटी लागू होणार आहेत हे कशामुळे घडणार आहे हे सांगतोय। पहिलं तर लक्षात ठेवा की ज्या वेळेस लाडकी बहीण योजना जी फॉर्म भरणे चालू होते तर तो कालखंड कुठला होता सांगा बरं, तर तो कालखंड होता निवडणुकीचा, बरोबर? तर निवडणुकीचा कालखंड होता आणि त्यावेळेस सर्व सरकाराला म्हणजे कोणतंही सरकार सत्तेत असलं असतं त्यांना वाटलं असतं की पटकन लवकर लवकर लाभ द्या आणि त्या निमित्ताने असं झालं की जो फॉर्म भरेन तो लाभार्थी बनला। आणि या कालखंडामध्ये आता लय महत्त्वाचं बोलतोय, या कालखंडामध्ये जे लाभार्थी नाहीत ते पण मतात घुसले। क्लिअर? आता ही योजना पुढे चालू ठेवायची आहे त्यामुळे आता चुकीचे लाभार्थी जे आहेत तर त्यांच्यासाठी मात्र फटका बसणार आहे, त्यांना मात्र आता इथून पुढे जे आहे लक्षात ठेवा नुकसान होण्याचे चान्सेस आहेत। पण कुणाला, जे चुकीचे लाभार्थी आहेत तुम्हाला नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। इथे मी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कारण इथून पुढे अपडेट दोघांसाठी पण येणार आहेत, ज्यांना पैसे येणं सुरू झालेत ज्यांना नाही आले दोघांसाठी पण अत्यंत महत्त्वाचे अपडेट येणार आहेत। क्लिअर? तर लक्षात ठेवा कालखंड निवडणुकीचा होता त्यामुळे कोणीही फॉर्म भरले आणि त्यावेळेस प्रचंड फॉर्म आले त्यामुळे पडताळणी चांगली प्रॉपर झाली नाही। तर फॉर्मची संख्या तुम्हाला माहिती आहे जवळपास 3 कोटीपर्यंत गेली ती, बरोबर? तर 3 कोटीपैकी जवळपास 2,34,00,000 माता भगिनींना लाभ पण मिळाला होता। आणि कालच मी सांगितलं तुम्हाला 13 लाख पेंडिंग जे फॉर्म आहेत तर त्यांच्या बाबतीत अपडेट येत आहे। डिसेंबरला त्यांचे फॉर्म मंजूर होऊन त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे काळजी करू नका। दुसरा मुद्दा बघा, तुम्ही असं म्हणाल की सर निवडणुकीचा कालखंड होता त्यामुळेच फक्त अशा प्रकारे जे आहे त्यावेळेस जे आहे पटपट फॉर्म भरून घेतले का, नाही की कालखंड पण खूप कमी होता। म्हणजे का त्यांच्याकडे वेळ खूप कमी होता। वेळ कसं काय, कारण की त्यांना द्यायचे होते पुढचे हप्ते। क्लिअर? त्यांना वाटलं की आचारसंहिता लागेल, मग आचारसंहितेमुळे ते काही देऊ शकणार नाहीत, त्यामुळे दिवाळी बोनस या नावाखाली त्यांनी काय केलं तर तुम्हाला नोव्हेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे ह्या 2 महिन्याचे त्यांनी अगोदरच पैसे टाकून दिले। क्लिअर? म्हणजे 3,000 रुपये ते दिवाळी बोनस म्हणून मिळाले। तर लक्षात ठेवायचं आहे त्यांच्याकडे वेळेसाठी कमी होता कारण की आचारसंहिता लागणार होती आणि त्या नादाखाली लक्षात ठेवा बऱ्याचशा लोकांनी फॉर्म भरले। क्लिअर? आणि काही चुकीचे फॉर्म पण आलेले आहेत, त्यावर पण अपडेट येणार आहे, त्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत येणाऱ्या टायमामध्ये। जर तुम्हाला ही 2100 रुपयाची पगार थोडक्यात जर चालू ठेवायची असेल तर अपडेट्स पाहत राहा, अदरवाईज फटका बसेल, अदरवाईज नुकसान होईल। तर ते नुकसान परत असं म्हणू नका की मला कोणीच सांगितलं नाही, त्यामुळे लक्षात ठेवा। दुसरा मुद्दा लक्षात ठेवा की शासकीय व्यवस्था जी आहे ती पुरेशी नव्हती बघा, आणि आज रोजी पण नाही। लक्षात ठेवा त्यावेळेस काय केलं की फॉर्म भरण्यासाठी डेस्क अवेलेबल करून दिले, कम्प्युटर अवेलेबल करून दिले, शासनाकडे तेवढी व्यवस्थाच नव्हती तुमच्या फॉर्मची पडताळणी करण्यासाठी, तुमचा फॉर्म अप्रूव्हल करण्यासाठी। आणि या एकंदरीत गोष्टीतून आपल्याला क्लिअर झालं की पुरेशी शासन व्यवस्था नव्हती आणि याचा फायदा लक्षात ठेवा
अशा काही लोकांनी घेतला की जे लाभार्थी नाहीत आणि विशेषतः करून त्याच्यामध्ये पुरुष मंडळी पण घुसली कशामध्ये लाडकी बहीण या योजनेमध्ये। त्यामुळे एकंदरीत लक्षात ठेवा अटी लागू होणार आहेत नवीन, यात काय डाऊट नाही, कारण की आता योजना ही पुढील 5 वर्षे कुठल्याही प्रकारचे त्याला अडचण येणार नाही, काही काळजी करू नका। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मग आता असं होणार का की बिनधास्त डोळे झाकून कुणाला बी पैसे मिळणार नाही, ह्या अटी काय असणार आहेत आणि येणाऱ्या टायमामध्ये मी बऱ्याचशा गोष्टीचं मार्गदर्शन करणार आहे। जर तुम्ही तिथे चुकत असाल तर काय तुम्ही येणाऱ्या टायमामध्ये पटपट अपडेट राहायचं आहे, जेणेकरून नवीन अट जर लागू झाली तर तुम्हाला अडचण नाही आली पाहिजे। त्यासाठी चॅनलला हमेशा मी देणाऱ्या अपडेट जे आहेत तर त्या घेत राहायच्या आहे। क्लिअर। आता बघा अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलतो आहे ती म्हणजे काय बघा की नवीन अटी जी आहे काय लागू होणार। पहिली अट तर तुम्हाला माहीत आहे की इलेक्शनचा जे काही कालावधी होता, म्हणजे आता त्याला आपण म्हणूयात की आचारसंहितेचाच कालावधी, त्याच कालखंडामध्ये एक गोष्ट आली बघा, आणि ती गोष्ट आली येस नो असा ऑप्शन आला लाडकी बहीण या पोर्टलवर, बरोबर। येस नो असा ऑप्शन आला आणि तिथे तुम्हाला जर नो असेल तर काळजी करायची गरज नव्हती। पण बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटत होतं की संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला लाभ मिळत आहे, पण आम्हाला लाडकी बहीण योजनेचा पण लाभ मिळायला पाहिजे। पण दुर्दैवाने लक्षात ठेवा 2100 दोघांची पण राऊंड फिगर केलेली आहे, म्हणजे संजय गांधी निराधार योजना पण 2100 मिळेल आणि लाडकी बहीण योजनेचं पण 2100 रुपये मानधन मिळेल। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनावाल्यांना तात्पुरती तरी अपेक्षा सोडून दिलेली बरी, कारण की मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस होईल। क्लिअर। आता काही अशा पण माता भगिनी आहेत की त्यांना संजय गांधी, व्यवस्थित आहे का, संजय गांधी निराधार योजनेचा त्यांना लाभ मिळणं बंद झाला होता, मग आता तिथे तरीही त्यांच्या प्रोफाईलला इथे यस येत आहे, म्हणजे मग थोडक्यात त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळेल का, नाही, पण खरं तर मिळायला पाहिजे का, कारण त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा एकेकाळी लाभ मिळत होता पण आता मिळणं बंद झालेलं आहे, पण त्यांना मिळायला पाहिजे ना, बरोबर। पण अशा माता भगिनी आहेत, काही अशा पण आहेत की ते संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत आहेत परंतु लाडक्या बहिणीचा पण लाभ मिळाला त्यांना, काय सांगणार सांगा। मग असे खूप सारे ग्लिचेस आहेत, काही असे इश्यू आहेत लक्षात ठेवा, ज्यांचं वय त्यावेळेस 65 नव्हतं पण आता 65 भरलं आहे, काय म्हणतो व्यवस्थित लक्षात ठेवा, त्यावेळेस 65 वर्ष नव्हतं पण आता थोडक्यात काही मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये त्यांचं 65 होऊन गेलं, मग काय करणार, तर यासाठी लक्षात ठेवा नवीन अटी येणार आहेत, नवीन GR येणार आहेत, नवीन गोष्टी घडणार आहेत। तर आपण कुठल्या गोष्टीत आपण अटकतोत का, तर यासाठी प्रॉपर मार्गदर्शन जर का तुम्हाला भेटलं तर तुमची 2100 रुपयाची पगार ही अविरत चालू राहील, काळजी करायची गरज पडणार नाही। त्यानंतर बघा शासकीय कर्मचाऱ्यांच्या जे काही पत्नी आहेत, म्हणजे त्यांच्या जे काही वाईफ्स आहेत, तर त्या वाईफनं काय केलं, म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याच्या वाईफनं काय केलं की त्यांनी पण फॉर्म भरला। अशी प्रचंड उदाहरणं आहेत। क्लिअर। घरामध्ये म्हणजे सरकारी नोकरीला नवरा असताना पण बायकोने फॉर्म भरला। क्लिअर। अशा प्रचंड घटना घडलेल्या आहेत आणि लक्षात ठेवा त्यांना कधी कुठल्या ठिकाणी पैसे पण मिळालेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये प्रचंड कमेंट्स आलेले आहेत आणि त्यावर बऱ्याचशा माता भगिनींनी सांगितले सर श्रीमंतांना भेटतात मग गरिबांना का भेटत नाही, आणि त्यांचा एकदम रास्त प्रश्न आहे। क्लिअर। आणि मीही इथून पुढे लक्षात ठेवा यावर आवाज उठवणार आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतोय बघा, आता मुद्दा हा नाही की त्यांना पैसे भेटायला पाहिजे का नाही, हा नाही मुद्दा, पण शासनाच्या GR नुसार तर भेटायला नाही पाहिजे ना, कारण त्याच्यामध्ये हमीपत्रामध्ये दिलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्याच्या पत्नीला मिळणार नाही असं स्पष्ट दिलेलं आहे, पण तरी पण मिळतात। मग त्यामुळे सांगतोय की नवीन अटी ज्या आहेत लागू होणार आहेत, यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका ठेवू नका बघा। क्लिअर। त्यानंतर बघा की उत्पन्नाचे निकष जे आहे बऱ्याचशा लोकांनी जे आहेत चुकीच्या पद्धतीने दिले आहे, चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत, म्हणजे ज्याचं उत्पन्न खूप आहे तरी पण लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये तो किंवा ती व्यक्ती घुसलेली आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक फटका हा आहे की ज्या लाभार्थी आहेत त्यांना नाही मिळाले, पण ज्या लाभार्थी नाहीत त्यांना पैसे मिळाले। त्यामुळे एकंदरीत लक्षात ठेवा नवीन अटी येणाऱ्या टायमामध्ये लागू होणार आहेत, यामध्ये कुठल्याच प्रकारचे डाऊट तुमच्या मनामध्ये नाही राहायला पाहिजे। आणि आणखी कोणत्या अटी होणार आहेत, म्हणजे निष्कर्ष जे उत्पन्नाचा निकष आहे याची पडताळणी चांगली कसून होणार आहे बघा। त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पत्न्यांना तर नाही मिळणार हे मी सांगतो, कारण 5 वर्ष चाललं ना म्हणजे मजाक नाही, म्हणजे आपलं जे काही एकंदरीत अर्थव्यवस्था आहे ती डगमगेन की काय, अशा प्रकारचं जर काय संपूर्ण बॅलन्स करायचं असेल तर लक्षात ठेवा या गोष्टी एकदम ज्युडिशियस म्हणजे खूप हुशारीनं घेणं लागणार, खूप त्याच्यात डोकं लावणं लागणार, खूप आकलीचा भाग वापरणं लागणार आहे। असं नाही की एकदम आरामशीर चाललं म्हणजे चाललं नाही। हे जे तज्ज्ञ लोक आहेत, जे मान्यवर लोक असतात, राजकीय पुढारी वगैरे, यांना हे खूप लॉंग टर्म यांची व्हिजन असते की कसे पैसे आणणार, कसे त्यांना देणार वगैरे। मग त्यासाठी असं तर होणार नाही की दनादन वाटून देणार कुणाला पण, ते झालं गेलं पार पडलं। पण आता इथून पुढे नवीन अटी मात्र लागू होणार आहेत, काहीही तुम्ही म्हणा, मात्र नवीन अटी ज्या आहेत ह्या सुटणार नाही। पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, जर समजा लक्षात ठेवा, जर समजा अतिशय महत्त्वाचं बोलतो आहे, जर समजा तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले आहेत
मग तुम्हाला अशीच भीती आहे का की सर मला पैसे मिळतील का नाही? तर माझं असं मत आहे, तुम्हाला भीती बाळगण्याची काहीही गरज नाही, तुम्हाला तुमचे पैसे चालू राहतील. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मी जे सांगतो आहे त्या अपडेट पण येणार. म्हणजे उत्पन्न आपण चुकीचं सांगितलं आहे का? नाही. तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांची पत्नी आहे का? नाही. मग तुम्ही त्या अटीत बसत नाही, त्यामुळे काळजी करू नका. संजय गांधी निराधारचं तुम्हाला पैसे मिळतात का? नाही. क्लिअर. तर त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. पण छोट्या छोट्या ज्या अपडेट्स असतात, तर त्या अपडेट्स इथून पुढे अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण की ह्या योजनेला जर अविरत 5 वर्ष चालू ठेवायचं असेल तर गोष्टी मात्र लक्षात ठेवा, ह्या खूप स्ट्रिक्ट होणार आहेत. याच्या अटीची जी काही शर्ती आहेत, कंडिशन्स आहेत, तर ह्या स्ट्रिक्ट होणार आहेत. आय होप की येणाऱ्या टायमामध्ये लगेच तुम्हाला सांगतो आहे, यानं आता शपथविधी होईलच, कारण ते जवळपास चित्र क्लिअर झालेलं आहे. ज्यावेळेस शपथविधी होईल लगेचच मंजुरी भेटून लाडकी बहीण या योजनेचं वितरण पण सुरू होईल. तुर्तास सांगतो 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही. जर कोणी तुम्हाला अशा प्रकारची अपडेट देत असेल तर ती सर्रास चुकीची आहे. अजिबात अपडेट त्याच्यावर आले म्हणजे हे झालेलं नाही, म्हणजे लाडक्या बहीण योजनेचं 6व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे जर मी खूप साऱ्या गोष्टी बोलून गेलो आहे, ह्या गोष्टी काटेकोरपणे म्हणजे मी म्हणतो आहे याचा व्यवस्थित अभ्यास करा. आणि जर याच्यामध्ये तुम्ही काही चुकत असाल तर त्याच्यामध्ये वेळेवरच दुरुस्ती करा. कुठल्याही प्रकारची तुम्हाला जे आहे लक्षात ठेवा, इथे या चॅनलवर जे आहे चुकीची माहिती दिली जाणार नाही, यामध्ये कुठल्या प्रकारचा डाऊट नसायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा, येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे. बऱ्याचशा माता भगिनींचा प्रश्न आहे की सर आम्हाला जर पैसे मिळाले असतील, मग की आम्ही तर लाभार्थी नव्हतो पण तरी आम्हाला पैसे मिळाले, मग अशा वेळेस आमचे पैसे जातील का वापस? त्यावर पण मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पण तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. लक्षात ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स करा. या चॅनलवर तुम्हाला अगदी प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो मी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अपडेट्स होतो मी सर्व गोष्टींचा. आणि येणाऱ्या वेळेस तुमच्यावर काय गोष्टी तुम्ही अपडेट असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे मिळत राहावेत, यासाठी पण मी तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.